नमस्कार. आज मी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम शिकवणार आहे. त्याआधी त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. भ्रामरी प्राणायाम जर तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये नियमितपणे केला तर डिलिव्हरी पासून होणारा पेन होणार नाही, त्यापासून मुक्ती मिळेल. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून डिस्टर्ब होत असतो. तुम्हाला आता तुमच्या प्रेग्नन्सी मध्ये तुमच्या बाळासाठी अतिशय सकारात्मक आणि आनंदी राहायचे आहे आणि म्हणून हा प्राणायाम तुम्ही नियमितपणे करायचा आहे. मानसिक टेन्शन, ताणतणाव, मायग्रेन, अनिद्रा या गोष्टींमध्ये सुद्धा भ्रामरी प्राणायामचा अतिशय लाभ होतो. आपली व आपल्या बाळाची एकाग्रता वाढण्यासाठी भ्रामरी प्राणायामचा अतिशय उपयोग होतो. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असो, कोणत्याही प्रकारचा पेन असो, त्यापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. हा प्राणायाम आपल्याला अतिशय उपयोगी ठरणार आहे. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही वज्रासनात बसू शकता आणि ते पॉसिबल नसेल तर तुम्ही पद्मासनात बसू शकता आणि तेही पॉसिबल नसेल तर तुम्ही सरळ साधी मांडी घालून बसू शकता. चला तर मग सुरुवात करूया. अंगठे आपल्या कानामध्ये टाकून घ्यायचे आहेत. 1 नंबरचे बोट आपल्या कपाळावर ठेवायचे आहे. बाकीचे बोट डोळ्यावर ठेवून घ्यायचे आहे. डोळे बंद करायचे आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. एक श्वास भरून मोकळा सोडून घ्यायचा आहे. दुसरा श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि ओंकाराचा उच्चार नाकातून करायचा आहे. ओंकार नाद करायचा आहे. नाद करत असताना आपल्या ओठावरती व्हायब्रेशन होणार आहे आणि कानामध्ये भवऱ्यासारखं गुंजन होणार आहे आणि म्हणूनच याला भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात. सुरुवात करूया. एक दीर्घ श्वास. हात खाली घ्या. एकमेकावर रब करायचे आहेत. आपले डोळे हाताच्या मध्यभागी तळव्यामध्ये उघडायचे आहेत हळुवारपणे. हा भ्रामरी प्राणायाम 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा त्याही पेक्षा जास्त वेळा तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हा भ्रामरी प्राणायाम नियमितपणे करायचा आहे आणि दिवसभर एनर्जेटिक राहायचं आहे, तणावमुक्त व्हायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि ऍक्शन घेत रहा. थँक यू सो मच अँड टेक केअर.